होणार लोकप्रधानचा लक्की सभासद। दैनिक लोकप्रधानच्या 9व्या व तसेच लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत लकी सभासद योजना। सभासद बनून जिंका लाखोंची बक्षिसे। चला तर मग सहभागी होऊन सदस्य व्हा आपल्या हक्काच्या लोकप्रधान सोबत। यामध्ये तुम्हाला मिळणार पहिला बक्षीस 10 ग्रॅम सोने, दुसरे बक्षीस 2 व्हीलर मोटरसायकल आणि तिसरा बक्षीस लॅपटॉप। याची सभासद फी फक्त 100 रुपये आहे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला आहे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना आता धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील मेसाई जवळगाव येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। सरपंच नामदेव निकम तुळजापूर येथून गावी जात असताना 2 मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दगड, पेट्रोलचे गोळे व अंडी फेकून मारली। या घटनेची नोंद तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। तारखेला 26 डिसेंबर रोजी मेसाई जवळगावचे सरपंच आहेत नामदेव निकम हे त्यांचं वैयक्तिक काम आणि लाईटच्या संबंधातलं काम आटोपून जात असताना गावाकडे जात असताना रात्री 10च्या दरम्यान त्यांच्यावर 2 बाईकवरून येऊन त्यांच्या गाडीवर पाठीमागून येऊन दगड मारलेले आहेत अशी त्यांच्याकडून तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। अंडी काचेवर मारून त्याच्यानंतर एका पॅकेटमधून त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ टाकलेला आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा सध्या तपास करत आहोत। तर कुठल्या कलमांतर्गत गुन्ह्यामध्ये BNS चे 110 तसंच 118 आणि 126 हे कलम लावून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। तर हा लपवणूक किंवा रचणूक झाला। आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी असा कोणताही संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही, पण आम्ही या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अशी कोणतीही दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही। अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। हे पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट ह्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर 2013चा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभाग स्तरावर त्या ठिकाणी एक कमिटी कार्यरत आहे। त्या ठिकाणी ह्या अनुषंगाने ज्या तक्रारी असतील त्या नागरिकांनी मांडाव्यात। त्या विभागाचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये योग्य दखल घेतली जाणार आहे आणि पोलीस खात्याच्या अनुषंगाने ज्या तक्रारी असतील त्याची अतिशय गंभीर दखल पोलीस खातं घेईल आणि त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करेल। आज त्या अनुषंगानेच जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील एक मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मीटिंग मध्ये याच्यावर चर्चा होणार आहे। पोलीस संरक्षणाची काही मागणी केली तर मिळणार आहे का कोणी सरपंचांनी? त्याच्याबद्दल पण शासन निर्णय आहे। आम्ही त्या पूर्ण याचा आढावा घेऊ आणि त्यानंतर योग्य निर्णय घेऊ। सगळेच संबंध तपासत आहोत कारण त्यांनी संशय तसा स्पष्टपणे कुठंच व्यक्त केलेला नाही, पण सगळ्या बाजू या ठिकाणी तपासण्यात येतील आणि त्या बाजूच्या अनुषंगानं त्या बाबी तपासल्यानंतर ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगानं निश्चितपणे कारवाई केली जाईल। मी रात्री तुळजापूरून इकडं जवळगाला येत असताना अचानकपणे 2 टू व्हीलर आल्या, एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं। दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले असं केलेलं आहे। तुमचा संशय कुणावर आहे नेमकं काय? संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा, जर असं चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं?
मध्ये पवनचक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात तर त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का त्याच्यावर? त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं मला. मग रात्री SP साहेब आलते का कारवाई काय आरोपी पिरोपी काय? केले आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो. तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय? आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार, कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार. ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती. आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो. लाईटीचं काम बघून येताना हे माझ्यावर हमला. कौन बनेगा लोक प्रधान न्यूज चैनल का लकी मेंबर? कौन ले जाएगा 1 तोला सोना? किसके हिस्से में जाएगी लाखों रुपए वाली बाइक? कौन ले जाएगा लैपटॉप? जी हाँ, किसी चैनल के वर्धापन दिन के मौके पर अगर आपको मेंबर बनने पर 3 लाखों रुपए वाले प्राइज मिल रहे हैं तो क्या आप यकीन करोगे? नहीं ना? जी हाँ, लोक प्रधान न्यूज चैनल अपने दैनिक के 90वें और लोक प्रधान न्यूज चैनल के 5वें वर्धापन दिन के अवसर पर लकी मेंबर स्कीम्स लाई है, जिसमें पहले नंबर आने वाले को हम 1 तोला सोना दे रहे हैं तो दूसरे नंबर आने वाले को हम लाखों रुपए कीमत वाली बाइक दे रहे हैं तो तीसरा प्राइज हमने लैपटॉप रखा है। बस आपको 100 रुपये दे के हमारे लोक प्रधान न्यूज चैनल का मेंबर बनना है, सभासद बनना है और इतना ही नहीं बल्कि पूरा साल हम आपकी सेवा में रहेंगे। लोक प्रधान न्यूज चैनल की टीम शोलापुर शहर के अलग अलग एरिया में फिर रही है। आपकी आसानी के लिए हम आपके एरिया में आ रहे हैं तो आप 100 रुपये भर के अपना सभासद बनिए और लाखों रुपए की बख्शिशें जीतिए। ज्यादा जानकारी के लिए आप हमारे नंबर पर संपर्क और कांटेक्ट भी कर सकते हैं।